हे बघा, महाराष्ट्राने नैतिकता बघितलेली आहे. नैतिकतेच्या आधारावरती अनेक राजीनामे बघितलेत. नुसतं हायकोर्टाचं एक स्ट्रिक्चर आले तर राजीनामा देणारे मुख्यमंत्री बघितलेत. एक वाक्य तोंडात गेलं म्हणून आर पाटलांचा राजीनामा बघितलाय. ताजमहालला गेलेल्या विलासराव देशमुखांचा राजीनामा बघितलाय. अरे इथे तर काळी जादू करणाऱ्या बरोबर पूजा करतानाचे तुमचे फोटो आलेत. नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा मागणं तर लांबच राहिलं. कोण मागणार, कोणाचा मागणार आणि कोण देणार? म्हणजे आज उद्या आणि परवा विधानसभेचा शेवटचा दिवस आहे. मला वाटतं उद्यापासून खराची चर्चा पण होणार नाही. जसं माझं मत आहे की एप्स्टीन फाईल बंद होण्यासाठी म्हणूनच अमेरिकेने इराणवर हल्ला केला. इराणवरती हल्ला करण्याचं दुसरं कुठलंच कारण नव्हतं. एप्स्टीन फाईल मध्ये जगभरातल्या नेत्यांचे जे काही विकृत चाळे आहेत आणि लहान पोरांचा मांसाचा खिमा करून त्याचा पॅटीस खायचं आणि त्यांचं रक्त शोषून ते स्वतःच्या अंगात टाकायचं, हे जे एप्स्टीनचा जो काही प्रकार होता तो जगासमोर येऊ नये आणि त्याच्यामध्ये मोठी मोठी नावं गुंतली आहेत, त्यांची नावं बाहेर येऊ नये म्हणून इराण आणि इस्रायल आणि हे सगळं युद्ध झालेलं आहे. पण ज्या संख्येने बायकांची संख्या बाहेर येते त्या खरातांच्या प्रकरणामध्ये, ते तर तोंडात बोट घालण्यासारखं आहे. तो एप्स्टीनला मागे टाकून दिलाय.